तुम्ही चंद्रकांत आणि सूर्यकांत यापैकी सूर्यकांताचा कुठलाही मराठी सिनेमा बघा, त्याच्यामध्ये दुपारचा सीन चाललेला असतो. सूर्यकांत घराच्या बाहेर चाललेले असतात. कुणीतरी म्हातारा माणूस अडवतं, काय कुठं चाललायसा दुपारच्या टायमाला? सूर्यकांत, काही नाही, जरा रानात जाऊन येतो. का हसायचं त्यांना माहिती, मला माहीत नाही. ते रानात गेले की लव सीन सुरू. एक मराठमोळी नटी आंब्याच्या झाडाखाली थांबलेली. सूर्यकांत गेल्या गेल्या असं काहीतरी करतात. मग ती नटी बोलते पहिल्यांदा, आम्ही नाही बोलणार जा, इतका उशीर करायचा असतो का इकडून, आम्ही नाही बोलणार जा. सूर्यकांत, एक माणूस रागावला आमच्यावर. पुन्हा एकदा उशीर होणार नाही आता. ती पहा, तळ्यामध्ये कमळ किती छान फुललेत दुपारच्या वेळेला. आकाशामध्ये चांदणं किती छान पडलंय दुपारच्याच वेळेला. नंतरच्या सीनमध्ये जर कोणी सांगितलं ना, अहो परवाचे ते म्हातारे ग्रस होते ते वारले बरं का, वारले का? हा आवाज एकीकडं आणि कानडी सिनेमाचा आवाज एकीकडं. कानडी भाषा ज्याला माहीत नाही ना त्याला काय वाटतं ते भांडतायत, पण प्रेमानं सुद्धा बोलत असतात. आवाज वरच्या पट्टीतले असतात. मोच्छ बाई ಇಲ್ಲಂದ್ರೆ ನಿನ್ನ ಕುತ್ತಿಗೆ ಹಿಚಕತೀನಿ, ನಿನ್ನ ಸಂಪತ್ತಿಗೆ ನನ್ನ ಸವಾಲ ಯಾಕಲೆ स्वख ಬಂದಿದೆ ನಿನಗೆ. एवढा मोठा असल्याशिवाय तो सिनेमाच पूर्ण होत नाही तुम्हाला सांगतो. तसं निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीर सभा असतात आणि प्रत्येक राजकीय पक्षाची आवाजाची पट्टी मात्र ठरलेली असते. आपण लांबून जरी चाललेलो असलो तरी आवाजाच्या एकूण पट्टीवरनं कुठल्या राजकीय पक्षाची सभा चालली ते बरोबर लक्षात येतं. साधारण हा जर आवाज असेल, आज या ठिकाणी उपस्थित सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आज या ठिकाणी उपस्थित म्हणजे खरेदी तालुका संघटनेचे अध्यक्ष, आज या ठिकाणी उपस्थित म्हणजे DCC बँकेचे अध्यक्ष, आज या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी चेअरमन आदरणीय अण्णा, आदरणीय भाऊ, आदरणीय तात्या, आदरणीय आबा, आदरणीय दादा, आदरणीय पप्पा, आदरणीय पंत, असा भारदस्त आवाज असेल ना काँग्रेसची सभा असते. आणि असा जर आवाज असेल, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, भारतीय जनता पार्टी जाहीर सभा असते. आणि हा जर आवाज असेल तर सांगावंच लागत नाही कोणाची सभा चालली ती. महाराष्ट्राचं कुलदैवत आई भवानी, क्षत्रिय कुलावतून छत्रपती शिवाजी महाराजांना माझा जय महाराष्ट्र. हे जसे आवाज आहेत तसे महाराष्ट्रामध्ये अनेक राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत, त्यांचे बरेच आवाज आहेत. पण त्यातले काही आवाज मी तुमच्यासमोर आता सादर करणार आहे. त्यातला पहिला जो आवाज आहे तो भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजन हे जेव्हा जाहीर सभा घ्यायचे तेव्हा ते कुठलाही विषय असेल तर बरोबर राजकारणावर आणायचे. 3,500 वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या एखाद्या संस्कृतीचा शोध लागू शकेल, पण 3,500 कोटीच्या भ्रष्टाचाराचा मुंगी एवढा पुरावा आमच्या भारतात सापडत नाही. लाजा वाटत नाही. परवा पंजाब पेटला तर युती केली आणि शांत केला. त्या काश्मीरची राख रांगोळी व्हायला लागली, त्या राखेचे पुतळे करून तुम्ही त्या नवाज शरीफला भेट देणार आहे. अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण भारतीय जनता पार्टी कदापिही सहन करणार नाही. हा जसा आवाज आहे तसा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा भारदस्त आवाज आहे. लातूर किल्लारी परिसरामध्ये भूकंपाचा धक्का बसला त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनी महाराष्ट्राला उद्देशून सकाळी एक संदेश दिला होता. सकाळी TV ऑन केला तर पवारसाहेब बोलत होते. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कालच्या पहाटेला लातूर आणि किल्लारी तत्सम परिसरामध्ये भूकंपाचा प्रचंडच्या स्वरूपाचा धक्का बसला. प्रचंड अशा स्वरूपाची जी हानी झाली त्या हानीची शहानिशा करण्याचं काम हे सरकारी पातळीवरनं सुरू झालेलं आहे. मला सकाळी बारामतीतून फोन आले, दूध पाहिजे का भाजी पाहिजे काय, तत्सम काही पदार्थ पाहिजेत काय.
अशा पद्धतीचा जो मदतीचा ओघ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण जगात सुरू झालेला आहे. हॉस्पिटलायझेशनचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, अशा पद्धतीचे सगळे प्रश्न सोडवण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मुख्यमंत्री या नात्यानं मी माझं आव्हान या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जसा आवाज आहे तसा भारतीय जनता पार्टीचे थोर नेते माजी पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांचा एक भारदस्त आवाज आहे. पुण्यामध्ये 25 वर्षापूर्वी गीत रामायणाचा एक महोत्सव झाला होता. त्या महोत्सवाचं अटलजींनी 25 वर्षापूर्वी उद्घाटन केलं होतं. रामायण या विषयावर 45 मिनटं भाषण केलं होतं. त्यातला छोटासा अंश तुम्हाला सांगतो. आदरणीय अटलजी, 11 वर्षों से राम कथा इस देश की हर भाषा में, हर दिशा में, मानव जीवन की हर दशा में, जयों में, पराजयों में, संकट के समय संजीवनी बनकर, आनंद के समय उस आनंद को भौतिक धरातल से उठाकर आध्यात्मिकता के चोटी पर पहुंचाने का काम करती आ रही है. भगवान राम पुत्र थे, भाई थे, सखा थे, पिता थे, युवराज थे, अलग अलग कर्तव्य बंधे थे. पुत्र के नाते पिता की आज्ञा का पालन किया और राम वन में चले गए. राम चाहते तो लोकसभा में पुनर्विचार की मांग कर सकते थे, मगर उन्होंने ऐसा नहीं किया. न भी तो मरणादस्मी केवलम दुष्ट. मुझे डर है तो बदनामी से, मुझे मृत्यु का भय नहीं है. ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम हमारे जीवन में बस गए. हम सोते बैठते उठते जागते राम का नाम लेते हैं. आपके महाराष्ट्र में कहते राम राम पावणे. तो जन्म में राम, जीवन में राम, मरण में राम. अब तो आया राम और गया राम, अब लिया राम और दिया राम भी है. तो आपके इस नगर में मुझे विचार मंथन करने का सौभाग्य प्राप्त हुआ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद. माझा एक मित्र आहे, त्याला उलटं गाणं म्हणायची सवय. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला का बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. तो उलटं म्हणतो, बोणीच्या लिमडा जागे मा द्रचंपला जोग इबा, जा मडासला पाप जोग कात येही ना, यगा पली झोट्यात रट्यात गोताईची, काननानी वरवे पल्या जोगाई जाईजू, टमीपण्या पाळ्यांच्या डो, टमीपण्या पाळ्यांच्या डो, ते घाला तुम्ही गायन, जा मडासला पा. असं म्हटल्यावर बाळ पाळण्यात राहील का ते? आपल्याकडे टी व्हीवर, दूरदर्शनवर किंवा कुठल्याही चॅनलवर बऱ्याच वेळेला दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असतो. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की व्हायोलिन आणि गाणं एकत्र चाललेलं असतं. पलीकडच्या खोलीत बसलेल्या माणसाला व्हायोलिन कधी वाजतं आणि गाणं कधी वाजतं कळतच नाही. मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो, बघा तुम्ही. दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत. सा ग ग ग ग ग री री प म म ग ग ग रे सा य राम. य राम, य राम, राम म राम म राम म राम म राम म राम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.